रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपती नमः. उद्या आहे माघी संकष्ट चतुर्थी. तर बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अर्थात खूप महिलांना ताई दादांना उपवास असतो. तर अर्थात उद्या गुरुवार आहे, तर लक्ष्मी नारायण योगसुद्धा आलेला आहे. तर बघा, तुम्हाला सकाळी अर्थात आपण काही उपवास वगैरे असला की लवकरच उठतो, तर लवकरच उठायचं आहे. साफसफाई झाल्यानंतर, अंघोळ झाल्यानंतर जी नित्यनियमाची पूजा आहे, सूर्याला अर्घ्य देणं म्हणा किंवा जी नियमित पूजा आहे ती देवांची पूजा करून घ्यायची. देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या असते, त्यामुळे त्या मूर्तीवर नाही पंचामृताने जमलं तर साध्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने 11 वेळा ओम गणगणपती नमः पळी पळी पाणी घालत अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे. तेलाचा दिवा आपला सुरूच असतो, मात्र एक तुपाचा दिवा देखील तिथे लावायचा आहे. गणपती बाप्पाला जमलं तर आपल्या घरच्याच दोऱ्याचं 7 याचं 11 याचं जानवं करून घाला. त्याला हळदी कुंकवाची बोटं लावा. जमलं तर कापसाचं वस्त्र करून घाला आणि 21 दुर्वांची जुडी बाप्पांना अर्पण करा. लाल फूल बाप्पांना अर्पण करा. बघा, तिळगुळाचे लाडू किंवा तुमच्या आवडीने तुम्ही बाप्पांना प्रसाद अर्पण करा, मात्र तिळगुळाचे लाडू केले तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर बघा, अशी सकाळी आपल्याला पूजा करून घ्यायची. आता आता बघा, आपली अर्थात गणपती बाप्पांची पूजा झाली तर तुम्ही सेवा म्हणून ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. गणपती अथर्व शीर्षमचं गणेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता मी तुम्हाला चंद्रोदयाची वेळ, शुभमुहूर्त ही संपूर्ण माहिती तर सांगणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला उपाय देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बुध ग्रहाच्या शांतीसाठीचा उपाय देखील सांगणार आहे. आर्थिक अडचण असेल त्यासाठी देखील उपाय तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. इच्छाप्राप्तीचा उपाय देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आता ही माहिती मी तुम्हाला देण्याआधी एकच सांगेन की सगळ्यात आधी आपण सेवा, उपासना ही करायची असते. कुठलाही उपाय करण्याआधी आपल्याला पूजा ही आणि सेवा ही करायचीच आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला चंद्राला अर्घ्य देखील द्यायचा आहे. आता माहिती सांगते. तर बघा, संकष्ट चतुर्थीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. एक प्रकारचं विशेष स्थान आहे. खूप भाविकांची श्रद्धा बाप्पांवर असते. दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते. दर महिन्याला येणाऱ्या या तिथीला आपण गणेश भक्त मनोभावाने गणपतीच्या मंदिरात जातो किंवा आपल्या घरी आपण मनोभावाने आरती आवर्जून करतो, गणरायाची पूजा करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाप्पाला लाल फूल अतिशय प्रिय आहे, तर ते अर्पण करतो. मराठी माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही उद्याच्या दिवशी म्हणजेच 5 फेब्रुवारीला आलेली आहे. या महिन्यात गणपती बाप्पांच्या पूजेला विशेष महत्त्व काय आहे? तर बघा, गणपती बाप्पाची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यात संतती सुख नसेल तर ते तुम्हाला लाभेल. त्याचबरोबर आर्थिक लाभ मिळतो असं देखील सांगितलं जातं. तसेच आपल्या ग्रहांची अशुभ प्रभाव आपल्यावर असतो, तर त्यापासून रक्षण होण्यासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या संकष्ट चतुर्थीची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, तिथी आणि मुहूर्ताआधी तुम्हाला सांगते. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच उद्याच्या दिवशी 5 फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी सकाळी 12:09 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 फेब्रुवारीला सकाळीच 12:22 ही जी तिथी आहे ती असणार आहे. तर माघ महिन्यातील या द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीसाठी पूजेचा मुहूर्त आता मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण एक पूजा करण्यासाठी असं आपण म्हणतो की मुहूर्ताची गरज नाही, पण सकाळचा जो मुहूर्त असतो तो अतिशय चांगला असतो. तर सकाळी 7:07 पासून 8:29 असणार आहे सकाळचा मुहूर्त. संध्याकाळचा आहे 4:41 ते 9:19. आता चंद्रोदयाची वेळ संकष्ट चतुर्थीला चंद्राच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. कारण बघा, त्याशिवाय हे व्रत जे आहे ते पूर्णच होत नाही असे आपल्याकडे मान्यता आहे आणि बऱ्याच लोक हे मानतात सुद्धा. या दिवशीचा जो चंद्रोदय आहे तो रात्री 9:42 होणार आहे, म्हणजेच 9:45 वाजताचा आहे. संकष्ट चतुर्थीच्या उपवासात बघा,
शेलदोणे किंवा शेंधा नमक वापरत नाहीत. उपवासाच्या अन्नामध्ये धान्याचा देखील आपल्याकडे समावेश केला जात नाही. या दिवशी आपण शक्यतोवर जमेल तेवढं शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. कुणाशीही वादविवाद घालायचा नाही. आपल्या घरातले थोर मोठे असतील, आपल्याला राग येत असेल तर त्याच्यावर कंट्रोल करायचं. थोरा मोठ्यांचा आणि महिलांचा देखील पुरुषांना सांगेन अपमान करू नये. आता बघा, व्यापारात प्रगतीसाठी तुम्हाला या दिवशी एक उपाय सांगते. आता तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे, 7 अखंड कवड्या ज्या पूजेमध्ये वापरल्या जातात त्या तुम्हाला आणायच्या आहेत. एक मुठभर अख्खे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत. डाळ नाही घ्यायची, अख्खा मूग तुम्हाला घ्यायचे आहे. आता तुम्हाला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा लाल रंगाचं ब्लाऊज पीस घेतलं तरी देखील चालणार आहे. आपल्या देवघरासमोरच तुम्हाला बसायचं आहे. एक मूठ मूग ठेवायचे आहेत, त्यावर 7 पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या ठेवायच्या आहेत. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. ओम गण गणपती नमः म्हणत तुम्हाला ही सगळी क्रिया, जो उपाय आहे तो करायचा आहे. आणि त्याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे तुमची इच्छा सांगून. नंतर ही पोटली तुम्हाला बाप्पाच्या मंदिरात नेऊन त्यांच्या चरणांजवळ तुमची इच्छा सांगून अर्पण करायची आहे. जाताना येताना कुणाशीही बोलायचं नाही. उपाय हा गुप्त पद्धतीने करायचा आहे. तसेच बुधग्रहाच्या शांतीसाठी, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आणखी काही खास उपाय या दिवशी आपल्याला करता येतात. मात्र कुठलेही उपाय करत असताना ते कुणालाही न सांगता आपल्याला करायचे असतात. आता गाईला हिरवा चारा तुम्हाला खाऊ घालायचा आहे. कुणाला न सांगता याच्यासाठी तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही सांगू शकता, मात्र इच्छा पूर्ण झाल्यावर आधीच नाही. आता बघा, बुधग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक लाभ मिळण्यासाठी मदत का होते, तर असं म्हणतात की गाईला हिरवा चारा खाऊ घातल्याने होईल. मागील संकष्ट चतुर्थीच्या पूजेसाठी आणि गणपतीची कृपा मिळवण्यासाठी आता तुम्हाला काही मी पुढे मंत्र सांगते की त्या मंत्राचा तुम्ही विशेष जो मंत्र आहेत तर ते मंत्र तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठल्या मंत्राचा श्रद्धेने तुम्हाला जप करायचा आहे तर ते तुम्ही करू शकता. आता बघा, सगळ्यात पहिला मंत्र म्हणजे अडचणी दूर करण्यासाठी, म्हणजेच काय तर कार्यसिद्धी मंत्र. कार्यसिद्धी मंत्र सगळ्यांना माहिती आहे. ओम गण गणपते नमः हा सर्वात सोपा आणि प्रभावशाली मंत्र आहे जो तुम्ही म्हणू शकता. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा संकटात हा मंत्र जपल्याने तुम्हाला 100% यश मिळेल. ओम गण गणपते नमः. कुठेही असाल तर सुरू होऊन जा. आता बघा, दुसरी गोष्ट, बुद्धी आणि विद्या प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना सांगेल. ओम एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया. हा आहे गणेश गायत्री मंत्र. हा मंत्र मुलांनी आवर्जून म्हणावा, जे अभ्यास करत आहेत, शाळा शिकत आहेत त्यांच्यासाठी. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती हवी आहे किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावशाली म्हणजेच लाभदायक आहे. सर्व संकटांच्या नाशासाठी म्हणजेच संकटनाशक स्तोत्रातील मंत्र प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम. शक्य असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा आवर्जून सांगेन जप करा. त्याचबरोबर संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. यामुळे तुमच्या जीवनातील मोठीतली मोठी संकटे नक्कीच दूर होतील. आर्थिक संकटे दूर होतील. घरामध्ये चणचण असेल तर ती कमी होईल. तुमचे कामं जी आहेत ती मार्गी लागतील. मात्र फक्त उपाय करून चालत नाही. उपायांबरोबर प्रत्येकाला नेहमीच आवर्जून सांगत असते, कुठलाही उपाय करण्याआधी आपल्या मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. उपाय करण्याआधी सेवा ही झालीच पाहिजे. तर हा अतिशय साधा सोपा उपाय जे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ओम गण गणपती नमः.